नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याचा जो राजकीय प्रयोग आहे, या पाठीमागे नेमका हेतू काय? सरकारचं याला पाठबळ आहे का? हे लोक कोण आहेत आणि ते का बरं हे पुतळे बसवत आहेत? या पुतळ्या मागची भूमिका समजून घेण्या अगोदर पुतळे का बसवले जात आहेत, कोण बसवते आणि त्यामागचा हेतू हे आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारण पुतळे बसवण्याचा विचार मागच्या 1 वर्षापूर्वी कुणाच्याही मनी ध्यानी नव्हता. कारण आपल्याला रत्नागिरीचा पुतळा पडल्यानंतर माहीत झालं की छत्रपती शिवरायांचा पुतळा हा फायबरमध्ये होता किंवा फायबरचे पुतळे आता महापुरुषांचे बसवले जात आहेत. हा जो ट्रेंड समाजामध्ये येतोय ना, इथेच महापुरुषांचा सर्वात मोठा अवमान आहे, अवहेलना आहे. कारण फायबरचे पुतळे म्हणजे वेस्ट प्लॅस्टिक ते वितळून त्यापासून जे प्लॅस्टिक बनवतात, त्यापासून मग पुतळे बनवतात. हे किती वाईट आहे की आपले महापुरुष कचरामध्ये जमा झालेत का, की अशा कचऱ्याच्या वस्तू ज्या की जगातला सगळा कचरा प्लॅस्टिकचा म्हणून समुद्रामध्ये ढकलून दिला जातोय आणि तो कचरा जमा करून आता आपण त्याचे महापुरुषांचे पुतळे बनवतोय. इतकी वाईट अवस्था आपल्या मानसिकतेची की आपल्या श्रद्धेची आहे की आपल्या वेड्या प्रेमाची आहे का आपल्या वेड्या प्रेमातून आलेल्या अज्ञानाची आहे, हे नीट समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही जर बघितलं असेल ना, तर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं गेलं. आता छत्रपती शिवरायांना धर्मवीर म्हणून रुजविलं जाते. हे का रुजवायचे? छत्रपती शिवरायांचं स्वराज्य, त्यांनी लोकांसाठी निर्माण केलेलं स्वराज्य, हे काही धर्माचं होतं काय का? नव्हतं. सगळ्या जातीचे धर्माचे लोक त्याच्यामध्ये होते. मग छत्रपती शिवरायांना ज्या काही मानाच्या पदव्या देण्यात आल्या त्या 2च पदव्या आहेत. एक म्हणजे रयतेचा राजा. रयत हा शब्द छत्रपती शिवरायांचा सर्वोत्तम पदवी असलेला, नामाभिधान असलेला, अत्यंत पराकोटीचा असा शब्द आहे. कारण रयत म्हणजे इथं जात नाही, रयत म्हणजे इथं धर्म नाही, रयत म्हणजे या मातीत जन्मलेला प्रत्येक जीव. मग तिथं माणूस आला, पशुपक्षी आले, वृक्षवेली आले, सगळे आले त्याच्यामध्ये. मग आपण हा रयत शब्द दिला कुठं सोडून? त्या रयतेच्या नंतर महात्मा फुलेंनी त्यांना दुसरी पदवी दिलेली आहे, कुळवाडी भूषण. कुळवाडी म्हणजे काय? दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या फाटक्या तुटक्या लोकांचा राजा. त्याच्यात जात कुठे आली? त्याच्यात धर्म कुठं आला? धर्मवीर जर म्हणतात तर त्यांनी फक्त काय हिंदूंचंच रक्षण केलं का? मग त्यांनी जर हिंदूंचं रक्षण केलं तर त्यांच्या सेवेमध्ये ब्राह्मण समाज, त्यांच्या सेवेमध्ये 18 पगड जातीमधला प्रत्येक त्यावेळेचा तुच्छ समजला जाणारा माणूस, मुस्लिम माणूस काय करत होता? बरं, एवढंच नाही ना, त्या काळामध्ये जे परदेशी काही गुलाम होते, मग ते गुलाम ईसाई सुद्धा होते, पोर्तुगीज सुद्धा होते. म्हणजे जो इथं नडलेला आहे, दारिद्र्यात पिचलेला आहे, ज्याच्यावरती अन्याय होतोय, तो छत्रपती शिवरायांना शरण येत होता. कारण ते तिथं जात नव्हती. एक ईश्वर म्हणून, राजा म्हणून देवानंतर छत्रपती शिवरायांना प्रत्येक माणूस पाहत होता. मग ज्या माणसाकडं धर्मच नाही तो देवासारखा असतो. मग त्याला तुम्ही धर्मवीर म्हणून त्याचं दैवत्व किंवा त्याच्या दैविक क्षमता तुम्ही संपवतायत का त्याचं महात्म्य तुम्ही संपवताय? म्हणजे छत्रपती शिवरायांचं महान कर्तृत्व तुम्हाला तुच्छ करायचंय, त्यांचाच वापर करून, त्यांनाच पुढं करून. म्हणजे इतकी वाईट प्रवृत्ती, इतकी नीच मानसिक वृत्ती ही काही सर्वसामान्य माणसाची नाही, ही काही वैचारिक माणसाची नाही किंवा छत्रपती शिवरायावरती प्रेम करणाऱ्या माणसाची नाही. मग हे घेऊन उतरलंय कोण हे ओळखा. कारण याच्या अगोदर मागच्या तुम्ही जर बघितलं असेल ना, तर आज 350 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. 350 वर्षामधल्या जे काही पुरातन दस्तावेज आहेत ते तपासा आणि त्याच्यामध्ये बघा की त्यांना धर्मवीर कुणी म्हटलेलं आहे का. मग अलीकडे ह्या 20-30 वर्षामध्ये तुम्हाला त्यांना धर्मवीर म्हणायचं आणि धर्मवीर म्हणून त्यांना प्रेझेंट करायची गरज काय पडली? बरं ठीक आहे, प्रेझेंट करीनात का तुम्ही? तुमच्या दृष्टीनं तुमचे शिवराय वेगळे असतील, ज्यांना सर्वसमावेशक वाटतायत त्यांच्या दृष्टीने शिवराय वेगळे असतील. परंतु आज
महत्त्वाचा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवरायांनाच संपविण्याचा डाव आखला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून कदाचित पुढे, कारण आज परिस्थिती तशी आहे, कारण छत्रपती शिवराय फक्त मराठ्याचे म्हणून मिरवले जाते, त्यांना बंदिस्त केले जाते. म्हणजे आज तुम्ही छत्रपती शिवरायांना राजा म्हणून जरी नाचत असले ना, तर छत्रपती शिवरायांना बंदिस्त केलं जातंय, कैद केलं जातंय एका जातीमध्ये. बरोबर, कारण तुम्ही जर बघितलं ना कालच्या त्या खेळोबाच्या गावाच्या ठिकाणी, तर अंजनगाव खेळोबाच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी फेसबुकवरती त्या अकाउंटमध्ये तुम्ही जरा डोकावून जर बघितलं ना, तर त्यामध्ये पोस्ट अशा टाकलेल्या आहेत, तो शिवाजी, त्याचा चित्रपट आम्ही पाहणार नाही, तो शिवाजी, त्याचा पुतळा आम्ही बसू देणार नाही. अरे असं इंग्रजसुद्धा बोलत नव्हते, असे मोगलसुद्धा बोलत नव्हते. म्हणजे मोगलांच्या स्त्रिया जरी छत्रपती शिवरायांच्या सैनिकाला सापडल्या तर ते मोगल म्हणायचे की आमच्या स्त्रिया सुरक्षित आहेत, आणि ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्त्रियांना कधीही वाईट वागणूक देणार नाही ह्या विश्वासानं त्यांना आदरानं बोलत होते. आणि मग आज महाराष्ट्रातलेच धनगर समाजाच्या अकाउंटवरून मराठा समाजाला टार्गेट करून छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देणारे, मग हे मोगलांच्या अवलादी म्हणायचं का इंग्रजांनी मागे ठेवलेली अवलादी म्हणायचं? मग हे पेरतंय कोण? ह्या अवलादी ज्या पेरतायत ना त्या हिंदू असू शकत नाही, त्यांचा आणि आपला धर्म एक असू शकत नाही. हे थोडक्यामध्ये काय माहिती का की पूर्वी कसं असायचं, बहुरूपी असायचे. शत्रूच्या गोटात जायचं असेल तर सोंग घेऊन जाणारे बहुरूपी असायचे. तसं हे छत्रपतींचं सोंग घेऊन आपल्याला नामोहरम करायला आलेले, भविष्यात दंगली घडविण्यासाठी आलेले, भविष्यात रक्तपात करण्यासाठी आलेले हे बहुरूपी आहेत, जे हिंदुत्वाचं वेगळी चूल घेऊन आपल्यामध्ये आलेले आहेत. यांना जर थांबवायचं असेल तर ह्यांना बेनकाब केलं पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का की या माध्यमातून सामाजिक आतंकवाद वाढवला जातोय. सामाजिक आतंकवाद लक्षात घ्या. एक आतंकवादी सापडला तर आपण त्याला देशद्रोहाच्या खटल्याखाली त्याला कैदेमध्ये टाकतो. आज वेळ अशी आलेली आहे की हा सामाजिक आतंकवादामागचे जे कोणी आतंकी चेहरे, मग ते सरकारमधले असो नाहीतर समाजात वावरणारे असो, त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांचे CDR तपासले पाहिजे. त्यांना आर्थिक पुरवठा कोण करतंय त्यांचे अकाउंट तपासले पाहिजे. अनेकदा काय होतं माहिती का की सामाजिक प्रबोधन करणारे लोक यांना बाहेरच्या देशातून पैसा येतो म्हणून त्यांचे अकाउंट तपासले जातात. का तर ते बाहेरच्या देशातून पैसा घेतात आणि इथं आतंकवाद पसरवतात म्हणून त्यांचा शोध घेतला जातो. परंतु आज जर बघितलं ना तर इथं आपल्याच राज्यातले, आपल्याच देशातले लोक आपलेच पैसे पुरवून आपल्यामध्येच आतंकवाद मिरवत आहेत. मग ह्या आपल्यातल्या आतंकवाद्यांना कोण रोखणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून हे सामाजिक आतंकवाद रोखणारे जे कोणी असतील त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. सरकारमध्ये जर खरी हिंमत असेल तर ह्याचा तपास झाला पाहिजे. छत्रपती शिवरायांची सर्वात मोठी मानहानी, अवहेलना आज सरकार उघड्या डोळ्यानं पाहतंय. याचा अर्थ असा आहे की हे सगळं हे सरकारच करतंय. म्हणून आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये करणारे महत्त्वाचे नाही, हे सरकार पिंजऱ्यामध्ये. आणि याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे की तुम्ही असं का करताय. जर तुम्हाला छत्रपती शिवरायावरती प्रेम आहे ना तर तुम्ही सरकारमधून जाहीर करून टाका की प्रत्येक गावामध्ये सरकार पुतळे बसवेल. तुम्ही बसवायची गरज नाही. काय गरज आहे? सरकारने जर मनात आणलं ना तर प्रत्येक गावामध्ये ब्रांचचे पुतळे बसतील, धातूचे पुतळे बसतील. परंतु गावागावात पुतळे बसवण्या अगोदर मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचे 350 किल्ले आहेत, त्या 350 किल्ल्यावर आधी पुतळे बसवा. तिथं त्यांचे स्मारकं तयार करा, तिथली वास्तू सुशोभित करा, पवित्र करा. हे अपवित्र काम तुम्ही करायला लागले ना प्लास्टिकचे पुतळे बसून. बरोबर आहे का नाही? म्हणजे माणसाच्या मनामधलं शिवरायांचं पावित्र्य तुम्ही संपवायला लागले असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि म्हणून शेवटी जाता जाता एवढंच म्हणणं आहे की एकानं छत्रपती शिवरायांना पुढं करायचं आणि दुसऱ्यांनी छत्रपती शिवरायांना विरोध करायचा. याच्या माध्यमातून लोकांच्या रक्त उकळवायचं आणि त्या उकळलेल्या रक्तामध्ये गलिच्छ असं राजकारणाचं बीज त्यामधून प्राप्त करायचं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.